स्कॉलरशिप इयत्ता 5वीचा हा लास्ट इयरचा क्वेश्चन पेपर आहे. तर पहा, इंग्रजी जे काही 25 प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तिथून. तर पहा, पहिला प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स म्हणलेलं आहे. सम स्टुडंट्स आर प्लेइंग डॅश द स्कूल. तर पहा, स्टुडंट स्कूल इन फ्रंट ऑफ कार. तर इथे पहा, आर प्लेइंग म्हणलेलं आहे, म्हणजे इथे काय येणार आहे, प्रीपोजिशन येणार आहे, म्हणजे इन फ्रंट ऑफ द स्कूल इथे योग्य असणार आहे. मुलांना याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर रिअरेंज म्हणलेलं आहे आणि चूज करेक्ट सेंटेन्स म्हणलेलं आहे. मग पहा, इथे या जे काही वर्ड्स दिले ते यावरून पहा कोणता मिनिंगफुल वर्ड तयार होतो. FLOWER फ्लावर, म्हणजे 3 नंबरचा पर्याय योग्य असणार आहे. कंप्लीट द वर्ड रजिस्टर म्हणलेलं आहे. पॅन, स्पून, ग्राइंडर, नाईफ. तर पहा, सगळे किचन युटेन्सिल्स आहेत. मग पहा, वायर, मिक्सर, चॉक, स्पॅनर काय येणार आहे. इथे कोणतं वर्ड इथे योग्य असणार आहे, तर मिक्सर, 2 नंबरचा पर्याय. त्यानंतर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स म्हणलेलं आहे. माय फ्रेंड इज डॅश हिज मदर इन द किचन. माय फ्रेंड इज हेल्प असं येणार आहे का, इजच्या पुढे व्हर्बला ING फॉर्म असायला हवं, म्हणून हेल्पिंग असणार आहे. माय फ्रेंड इज हेल्पिंग हिज मदर इन द किचन, हे योग्य असणार आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा, 5वा प्रश्न, रीड ऑल द सेंटेन्सेस, चूज द रॉंग वन म्हणलेलं आहे, म्हणजे चुकलेलं आहे ते सांगायचं आपलं. राजेश रन्स फास्ट करेक्ट आहे. राजेश सिंग्स नियरली. सिंगिंग आपण नियरली हे चुकीचं आहे. नियरचा अर्थ जवळ असं होतो, म्हणजे हे तर इथे ॲडव्हर्ब येणारच नाही, म्हणून हे चुकलेलं आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. राजेश वॉक्स स्लोली करेक्ट होतं. राजेश स्पीक्स लाऊडली करेक्ट आहे. त्यानंतर दिस ॲरो शोज डिरेक्शन, अपवर्ड, डाऊनवर्ड, राईट का लेफ्ट. तर पहा, हा ॲरो वर जातो, याचा अर्थ अपवर्ड डिरेक्शन असणार आहे. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. त्यानंतर फिल इन द ब्लँक्स म्हणलं आहे. डॅश न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस. मग पहा, राजू, राजूज का कोणतं येणार आहे, तर इथे राजूज ड्रेस इज व्हेरी नाईस असं आपण म्हणतो. याचाच अर्थ विद्यार्थ्यांनो आपल्याला इथे काय करावं लागेल, राजू इज होणार आहे. राजू ॲपॉस्ट्रॉफी एसचा अर्थ काय होतो, राजू इज असं होतं, हॅज होतो. राजू हॅज अ न्यू असं येणार नाही, पण इथे राजूज न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस हे आपल्याला घ्यावं लागणार आहे. त्यानंतर फाइंड द ऑड मॅन आउट म्हणलेलं आहे. नीन, काइंड, किंग, काईट. मग पहा, इथे केचा जो काही उच्चार आहे तो सायलेंट आहे. मग इथे पहा, काइंड, इथे किंग, इथे काईट, म्हणजे हेच असणार आहे ऑड वन आउट. त्यानंतर कंप्लीट द पंक्च्युएशन मार्क म्हणलेलं आहे आणि कंप्लीट सेंटेन्स. व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर. मग इथे कोणता येणार आहे, करेक्ट पंक्च्युएशन मार्क असणार आहे एक्सक्लेमेशन मार्क, म्हणजे पहा 3 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. मला नाही, यालाच तुम्हाला गोल करायचा आहे. नेक्स्ट पहा, क्वेश्चन काय आहे. युअर फ्रेंड हेल्पड यू ॲट द राईट टाईम. व्हॉट विल यू से टू हिम. पहा, इथे स्टॉक एक्सप्रेशनवर आधारित प्रश्न आहे. विश यू ऑल द बेस्ट म्हणणार आहे आपण त्याला. कॉंग्रॅच्युलेशन्स, हॅव अ नाईस डे का थँक्यू सो मच. जर कोणी आपल्याला हेल्प केलं तर आपण काय म्हणतो, थँक्यू सो मच. 4 नंबरचा पर्याय योग्य असणार आहे. त्यानंतर चूज प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट म्हणलेलं आहे. मिनिंगफुल वर्ड इथे तयार होण्यासाठी पहा, रॅबिट इथे बी यायला हवं, रॅबिट. त्यानंतर पहा, टायगर, TIGR टायगर दिलेलं आहे. मग इथे पहा, कांगारू होणार आहे, KANGAROO. त्यानंतर क्रोकोडाईल, CROCO. मग पहा, BKRC पहा, करेक्ट आपला पर्याय घ्यायचा. BKRC पहा, 2 नंबरचा पर्याय, याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर फिल इन द ब्लँक्स म्हणलेलं आहे. मार्च इज द डॅश मंथ ऑफ द इयर. पहा, मार्च हा कितवा महिना आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हा 3रा महिना, परंतु इथे आपल्याला ऑर्डिनल नंबर सिलेक्ट करायचे आहे, कारण सेंटेन्समध्ये आपण काय म्हणणार आहे, 3 मंथ असं म्हणणार नाही, तर 3rd मंथ म्हणणार आहे, म्हणून इथे 3 नंबरचा पर्याय योग्य असणार आहे. त्यानंतर ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन म्हणलेलं आहे. मग पहा, कोणता शेप आहे हा, रेक्टँगल शेप. बोर्ड हा रेक्टँगल शेपचा असतो, 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. अगदी सोपा प्रश्न होता. त्यानंतर पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणलं दॅट शोज ॲक्शन वर्ड. लवली, नॉईज, मंकी, यॉन. तर पहा, ॲक्शन वर्ड म्हणजेच वर्ब, म्हणजे यॉन म्हणजेच जांभळ्या देणे, म्हणजे 4 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणलेलं आहे. मग पहा, इथे कोणता करेक्ट अल्टरनेटिव्ह असणार आहे, स्टमक एक होतं आहे का, इथे नाही. हेडेक, फीवर, कफ अँड कोल्ड हे करेक्ट असणार आहे त्या डायग्रामशी रिलेटेड. त्यानंतर पहा, छोटासा पॅराग्राफ दिलेला आहे तुम्हाला, हे रीड करायचे आणि यावर जे काही क्वेश्चन आहे ते सॉल्व्ह करायचे. हु वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग. चायना, पीपल अँड एम्पेरर का प्लॅन्ट. तर पहा, चायना वॉज अन एम्पेरर हु वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग, म्हणजे अन एम्पेरर येणार आहे. इथे 2 नंबरचा पर्याय योग्य असणार आहे. त्यानंतर चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द पॅसेज. लवली प्लॅन्ट्स, फार पीपल, ब्युटिफुल गार्डन, ब्रेव एम्पेरियर. करेक्ट विचारले आपल्याला. मग पहा, इथे काय येणार आहे, लवली प्लॅन्ट्स येणार आहे का ब्युटिफुल गार्डन. तर पहा, इथे ब्युटिफुल गार्डन म्हणलेलं आहे, म्हणून इथे 3 नंबरचा पर्याय योग्य असणार आहे. नेक्स्ट, तर पहा, द एम्पेरर एन्जॉयड प्लॅन्ट्स वर्किंग इन द पॅलेस, ब्युटिफुल
फ्लावर वर्किंग इन द गार्डन, वर्किंग इन द गार्डन हे असणारे करेक्ट सेंटेन्स रिलेटेड. तर पहा हा जो काही डायग्राम आहे हा पिक्चर आपल्याला केअरफुली बघायचा आहे. कम हिअर आहे, लेट मी थिंक, आय कांट हिअर यू का व्हॉट्स रॉंग, आय कांट हिअर यू चित्रावरून आपल्याला लगेच लक्षात येतं. त्यानंतर डॅश थ्रो द गार्बेज हिअर, मग पहा आरंट, डझंट, हॅवंट का डोंट थ्रो द गार्बेज हिअर हे सेंटेन्स आहे विद्यार्थ्यांनो. 4 नंबरचं पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पहा काय म्हटलं, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. इट इज 8:45. 8:45 म्हणजे काय, 9 वाजायला 15 मिनिट कमी, याचा अर्थ 8:45. मग पहा हे तर 9 o'clock आहे, 2 नंबरचा पर्याय करेक्ट आहे. 9:15 आहे आणि हे 9:30 आहे, 2 नंबरचाच पर्याय करेक्ट असणार आहे. म्हणजे काय टाईम्स रिलेटेड टर्मिनॉलॉजी ते तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. तरी ते पहा रायमिंग वर्ड्स आपल्याला शोधायचं आहे. हाऊस, माऊस, टॉय, बॉय, टॉल, टेल, मेक, टेक. पहा तिन्ही रायमिंग वर्ड आहे. इनकरेक्ट विचारलं आहे आपल्याला म्हणजे 3 नंबरचा पर्याय योग्य असणार आहे. ते काय आहे, रायमिंग इथे होत नाही. त्यानंतर विथ करेक्ट पंक्च्युएशन मार्क म्हणलेलं आहे. मग सेंटेन्सचा फर्स्ट लेटर कॅपिटल असतो, हे चुकलेलं आहे, हे देखील चुकलेलं आहे. माय ब्रदर लिव्ज इन मुंबई, मुंबई देखील प्रॉपर नाव नाही म्हणून यम कॅपिटल असायला हवं, याचा अर्थ 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. याच पर्याय तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर मिनिंगफुल सेंटेन्स होण्यासाठी पहा आपल्याला ऑप्शन शोधायचं आहे. प्लीज डॅश फॉर मी, वेट फॉर मी, वेट. पहा कोणतं वेट इथे येणार आहे, तर थांबा. वेट फॉर मी म्हणजे माझ्यासाठी थांबा. वेटचा अर्थ वजन इथे योग्य होणार नाही, वेट ओल असं होतं, हे तर येणारच नाही. चूज करेक्ट ऑप्शन म्हणलेलं आहे. माय फादर इज अ टीचर, माय फादर इज ॲन टीचर येणार आहे का नाही, द माय येणार नाही. माय फादर इज अ टीचर, द टीचर येणार नाही तर अ टीचर येणार आहे. 4 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. योग्य आर्टिकलचा वापरावर आधारित प्रश्न होता. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना हे जे काही इंग्रजी प्रश्न आहेत आपण पाहिलं. धन्यवाद.